चौथा चेंडू घेऊन येतोय युवराज, त्याचा सामना करेल तो समाधान. ऑफसाईडच्या दिशेने हलकासा खेळून काढला. एक धावेसाठी एका धावने संघ. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 6. बिन ऑफसाईडच्या दिशेने तडकवलाय 2 धावेसाठी या 2 धावने संघात. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 14. बिन बाद 14. एक षटकाच्या समाप्तीनंतर मुरगुड क्रिकेट क्लब मुरगुड संघात धावसंख्या होती ती बिन बाद 14. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय सूरज मुसळे. त्याचा सामना करेल तो समाधान बोते. पाच षटक. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय सोतोय. प्रत्येक षटकारासाठी शुभम डवरी याच्यासाठी भैया कुडवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेला आहे. षटकातील चौथा चेंडू पॉइंटच्या दिशेने हलकासा खेळून काढलाय. फाईन लेगच्या दिशेने एक धावीने स्वतःचा खाता कोतोय. धावसंख्यात बदल. धावसंख्या पोहोचते ती 27. एक बाद 27. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय सूरज. त्याचा सामना करेल तो समाधान पवार. सलामीचा फलंदाज. ऑफसाईडच्या दिशेने ढकलून काढलाय चेंडू. 2 धावेसाठी या 2 धावेने संघात. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 29. एक बाद 29. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय सूरज. त्याचा सामना करेल तो समाधान. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय 2 धावेसाठी या 2 धावेने संघात. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 31. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मुरगुड क्रिकेट क्लब मुरगुड संघात धावसंख्या होती ती 1 बाद 31. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे वैभव. वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं शतक घेऊन येतोय वैभव. त्याचा सामना करेल तो शुभम. पॉइंटच्या दिशेने ढकलून काढलेला चेंडू 1 धावेसाठी. एका धावने संघात. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 32. एक बाद 32.
रिव्ह्यू घेतलाय थांबा. नो बॉल. इथून पुढं दोन्ही संघाच्या करंदांना विनंती आहे, नो बॉल वाईड बॉलला रिव्ह्यू मिळणार नाही. लेग साईडच्या दिशेने तडकोला चेंडू. फ्रीडची संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही. या 2 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती ती 35. एक बाद 35. मिड विकेटच्या दिशेने तडकोला चेंडू. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण होतोय, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 37. एक बाद 37. षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय वैभव. त्याचा सामना करेल तो समाधान. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू. निश्चितच 6 धावेसाठी. या 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती ती 43. एक बाद 43. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय वैभव. त्याचा सामना करेल तो समाधान. षटकातील 5वा चेंडू. उंच तडकवायच्या नादात बीट होतोय. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. षटकातील शेवट चेंडू. शेवट चेंडू घेऊन येतोय तो वैभव. त्याचा सामना करेल तो समाधान. फाईन लेगच्या दिशेने तडकोला चेंडू. डिक्लेअर 1 धावेसाठी. या 1 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचते 44. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचती ती 44. सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन मुरगुड यांच्या वतीने भव्य अशा नाईट्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. प्रथम क्रमांक 1,11,699 व चषक व द्वितीय क्रमांक रुपये 61,699 कैलासवासी दिलीप महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार निडुरी यांच्याकडून. तृतीय क्रमांक रुपये 21,699 मान्य श्री सतीश सतापा कळमकर, श्री बाळूमामा ट्रेडर्स निडुरी युवा उद्योजक यांच्याकडून. चतुर्थ क्रमांक रुपये 15,699 मान्य श्री देवानंद नामदेव पाटील माजी लोकनियुक्त सरपंच निडुरी
नेते यांच्याकडून, तर या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ रुपये 4699 बबन बाबर फ्रेंड्स बार मुरगुड यांच्याकडून. या स्पर्धेसाठी खास आकर्षक म्हणजे मॅन ऑफ दी सिरीज इलेक्ट्रिक बाईक जे या स्पर्धेसाठी सुपूर्द केले ते कैलासवासी मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री अमोल मधुकर पाटील मिनल ऑटोमोबाईल यांच्याकडून. तर या स्पर्धेसाठी जे भव्य दिव्य असे चषक दिले ते कैलासवासी भरत जयसिंगराव पाटील सहाय्यक फौजदार यांच्या स्मरणार्थ मान्य श्री संग्राम व धीरज पाटील बेनिग्रे यांच्याकडून. व वैयक्तिक बक्षिसे मॅन ऑफ दी मॅच स्मार्ट मोबाईल व चषक श्री सचिन माळी पिंटू यांच्याकडून. बेस्ट बॅट्समन स्मार्ट वॉच व चषक मान्य श्री दगडू हरेल साहेब सुरुपली यांच्याकडून. बेस्ट बॉलर स्मार्ट वॉच व चषक मान्य श्री सचिन डवरी यांच्याकडून. व बेस्ट फिल्डर स्मार्ट वॉच व चषक श्री लक्ष्मण वरुटे कौलगे यांच्याकडून. व या स्पर्धेसाठी ज्यांनी बॉल पुरवठा केला तो सीताराम कांबळे व सागर फराटे साहेब यांच्याकडून. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. 6 धावेसाठी स्वतःचं खातं खोलतोय सर्वेश पोद्दार. पहिला रतन किती झालं? 3. सहा धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 57. पाहूया षटकाराची हॅट्रिक करतोय काय सर्वेश. षटकातील 5वा चेंडू. षटकातील शेवट चेंडू. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने तडकोला 4 धावेसाठी. या 4 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 61. षटक संपतय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर मुरगुड क्रिकेट क्लब मुरगुड संघात धावसंख्या होती ती 2 बाद 61.
यानंतर होणारा सामना प्रेक्षकाच्या माहितीसाठी एएन स्पोर्ट्स मुरगुड विरुद्ध देवा स्पोर्ट्स वटार. दोन्ही संघाच्या करंदांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 5वं व अंतिमचं शतक घेऊन येतोय. वैभव त्याचा सामना करेल. तो समाधान षटकातील दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. मेनपंच मयूर पोदार यांनी वाईट घोषित केला. या अवांतर धावणे संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 62. 2 बाद 62. षटकातील पुन्हा एकदा ऑफस्टमच्या खूपच बाजारला चेंडू. मेनपंच मयूर पोदार यांनी वाईट घोषित केला. या अवांतर धावणे संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 63. 2 बाद 63. षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंचांनी वाईट घोषित केला. एएन स्पोर्ट्सला विनंती आहे आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी आलेला आहे. एएन स्पोर्ट्स लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो का पाहूया परंतु सीमा रेषेच्या बाहेर पडतोय. समाधान पवार या 6 धावणे संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 70. 2 बाद 70. एएन स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे आपण जर आता नाणेफेकीसाठी नाही आला तर 1 षटक कमी करण्यात येईल.
समाधान याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज अमृत पोद्दार. या 4 धावणे संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 74. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे या हॅलो 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 मॅच थांबी जरा. मॅच थांबी 1 मिनिट. मॅच थांबी 2 मिनिट. राधानगरी बुजुर्गचे माजी आमदार मान्य कारखान्याचे माजी आमदार व पितृ कारखान्याचे चेअरमन मान्य के पी पाटील साहेब यांचं आगमन होतोय. सारिका स्पोर्टच्या वतीने त्यांचं हर्ष असं स्वागत. पेटे बांधूनच खाली फेटे बांधूनच खाली यायचं वर. कोण लावलं उचलला नाही. या प्रकाश झोतातील उद्घाटक मान्य श्री के पी पाटील साहेब, चेअरमन दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री व कार्यक्रमाचे अध्यक्ष परवीन सिंह
बाळासाहेब सूर्यवंशी कॉन्ट्रॅक्टर, तानाजी शिंदे संचालक कामगार पतसंस्था, मारुती उर्फ बट्टू जाधव राष्ट्रीय पंच, राजू चव्हाण शिक्षक बँक, मोहन कांबळे माजी नगरसेवक, ॲडव्होकेट सुधीर सावर्डेकर, नामदेवराव भांदिगिरे माजी नगरसेवक मुरगुड, संजय मोरबाळे सचिव माजी साखर कामगार पुणे, राजू आमते, संजय गांधी निराधार व प्रमुख उपस्थिती रणजित बारबाल बंडा, नामदेव नामदेव गुरुले, मारुती मेंढके, शिवाजीराव सातवेकर, नंदकुमार दबडे, मधुकर मसवेकर, अशोक पाटील, सुरेश पाटील, विठ्ठल मेटकर, दिलीप मांगले, सुरेश शिंदे, पप्पू, पांडुरंग पुजारी, अमोल मंडलिक, रोहित मोरबाळे, शिवाजी मोरबाळे, रणजित सासने, बाळासोल लोकरे, कुंडलिक भांडवले, दिग्विजय चव्हाण, सुहास गाडगे, कृष्णात नेसरीकर, संपत कोळी, विजय गोदडे महाराज, अरुण ढोले, अमोल पाटील, महालक्ष्मी नर्सरी, विजय मेंढके, बाळासाहेब डोंगळे, उत्तम कोठीवाले, माणिकान जमादार राजू, कृष्णात कापसे, कृष्णात चव्हाण या सर्वांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळामध्ये आजच्या दिवसातील उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होईल. अरे ही की टीम घेऊन तुझी सांगायला नाही अगोदर. अरे लॉर्ड्स टायमिंग किती लॉर्ड्स तुझ्या दुसरी मॅचला किती टायमिंग आहे? हा अरे थांबूया तुझ्या थांबायला पाहिजे मॅच झाली आता.
कर सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला खेळतोय अजय तर नॉस्टरला खेळतोय सूरज मुसळे. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय सतीश पाटील. त्याचा सामना करेल तो अजय. रतन जगताप व मयूर पोदार आपल्याला विनंती आहे आपण सामना चालू करायचा आहे. या अवांतर धावेने संघाचं खातं खोलतोय. लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू मेनपंच मयूर पोदार यांनी वाईट घोषित केला. या अवांतर धावेने संघाचं खातं उघडतंय. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय सतीश. त्याचा सामना करेल तो अजय. पुन्हा लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू व बाईचे एक अशा अवांतर 2 धावा मिळतात. या अवांतर धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 3 बिन बाद 3. हॅलो हॅलो च्या दिशेने तडफडा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षक करतोय. सर्वेश पोदार पहिला धक्का बसतोय. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर जेलबादून परतला अजय. पहिला धक्का बसतोय तो दगडू शनवी युवा मंच मुरगुड संघाला. अजयच्या स्वरूपात व पहिलं यश मिळतंय सतीश पाटील मुरगुड संघाला. सतीश पाटील याला व मुरगुड क्रिकेट क्लब मुरगुड संघाला. अजय याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज विशाल कांबळे. मयूर पोद्दार व रतन जगताप दोघा संघ नायकांना सूचना द्या. धावचीची संधी होती परंतु गमवतोय. परंतु एक धाव काय रोखू शकता. एका धावेने स्वतःचं खातं खोलतोय विशाल. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 4 1 बाद 4. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सतीश. त्याचा प्रथमच सामना करेल तो संघाचा कर्णधार सूरज मुसळे. पॉईंटच्या दिशेने हलकासा खेळून काढतोय. एक धावेसाठी या एका धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 5 1 बाद 5. नमस्ते ते नवा गोवा आताची मॅचला थांबणार ना मग ड्रेस कर की मग हाय किती दगडूला भेटा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जे कोणी प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया गॅलरीचा उपभोग घ्यावा. षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर दगडू शिनवी युवा मंच दौलतवाडी संघ धावसंख्या होती ती 1 बाद 6. धनाजी मखदूम माईकशी संपर्क साधायचा आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय समाधान. त्याचा सामना करेल तो विशाल.
लेगसाठीच्या दिशेने तडकोलाय निश्चितच 6 धावेसाठी. या 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 12. 1 बाद 12. युवा नेते सतीश पाटील आबा यांचं सुद्धा आगमन होतंय. त्यांचं सुद्धा स्थानिक स्पोर्टच्या वतीनं हर्ष असं स्वागत. युवा नेते सत्यजित पाटील आबा यांचं सुद्धा आगमन होतंय. सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. उंच तटकवायच्या नादात बीट होतोय सूरज. बॅटची हलकीशी कडा घेऊन जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धावेसाठी. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 14. 1 बाद 14. दुसरा धक्का बसतोय. दगडू शेनवी युवा मंच दौलतवाडी संघाला विशाल कांबळेच्या स्वरूपात वैयक्तिक 9 या धावसंख्येवर झेलबादून परततोय. विशाल याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज. वैभव. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. षटकातील शेवट चेंडू त्रिफाचीत बांधून परततोय. बॅटची कडा घेऊन यष्ट्यावर आदळतोय चेंडू. वैयक्तिक 0 धावसंख्येवर त्रिफाचीत बांधून परतला वैभव. वैभवाची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज विजय. वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं शतक घेऊन येतोय केतन. त्याचा सामना करेल तो सूरज. लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. मेनपंच मयूर पोदार यांनी वाईट घोषित केला. या अवांतर धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 15. 2 बाद 15. उंच तटकवायच्या नादात बीट होतोय सूरज.
विजय यांनी आणि 2 षटकार खेचले तर रवी गोसावी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेला आहे. षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय केतन, त्याचा सामना करेल तो विजय. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय केतन, त्याचा सामना करेल तो विजय. उंच तडकाच्या नादात भेटतोय, षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर दगडू शिनवी युवा मंच दौलतवाडी संघात धावसंख्या होती ती 3-22. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं व निर्णायक षटक घेऊन येतोय महाराष्ट्र पोलीस सतीश वर्णे साहेब, त्याचा सामना करेल तो सूरज. हे बघा लेग साईडच्या दिशेने तडकोला 6 धावेसाठी. या 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 28. 3 बाद 28. षटकातील 3रा चेंडू. मुरगुडचे माजी नगरसेवक मान्य जगन्नाथ पुजारी साहेब यांचं इथं आगमन होत आहे. त्याचबरोबर बिदरी सहकारी साखर कारखान्याचे पतसंस्थेचे संचालक मान्य तानाजी शिंदे, प्रसाद गोदरे साहेब यांचं सुद्धा आगमन होत आहे. मी स्थानिक स्पोर्टच्या वतीने यांचं मनापासून स्वागत करतो. आरपी स्पोर्ट्स मुरगुड, आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचा, अन्यथा आपलं 1 षटक कमी करण्यात येईल. नो बॉल घोषित केलाय मेन पंच मयूर पोदार यांनी. बबलू मांगोरे
बिदरीचे संचालक राहुल देसाई साहेब यांचं सुद्धा आगमन होतंय. सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. युवा नेते मान्य राहुलदादा देसाई यांचं सुद्धा इथं आगमन होतंय. त्यांचं सानिका स्पोर्टच्या वतीनं हर्ष स्वागत. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं व अंतिम शतक घेऊन येतोय. सर्वेश पोद्दार त्याचा सामना करेल तो विजय बबलू मांगोरे. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. बबलू मांगोरे. अनिकेत नलवडे ताबडतोब आपली टीम आत घेऊन येत आहे.